खाली आपण अनुभवतोय. शेखर निकम प्रतिष्ठान साबर्डेचे अध्यक्ष आदरणीय सचिन शेठ पाकळे साहेब हे क्रिकेटवेड व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी संकेत दिलाय की करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं आणि हे सर्वोत्तम आयोजन आपण पाहतोय. त्याचबरोबर त्यांची संपूर्ण कार्यकारिणी गेली अनेक दिवस अनेक रात्रीची ही मेहनत आहे. आज ती अंतिम रात्र आली आणि मगाशी मी उल्लेख केला होता की याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटची रात्र गोड व्हावी. ती रात्र आता कोणत्या संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये गोड ठरेल. पहिल्या सेमीफायनलचा थरार आता रंगील. दोन फलंदाज मैदानामध्ये आलेत. दुसऱ्या बाजूला टीम हडल या मातीने दिला वारसा, कठोर छाती दगडाची दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी. आपल्या सर्वांचं स्वागत या अंतिम रात्रीमध्ये. आणि आता होईल ती बिग बॅटल सुरू. आमचे मॅच ऑफिशियल्स मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. तब्बल 5 लाख रुपये पारितोषिक असणार हे कोकणातील सर्वाधिक मोठी स्पर्धा. या स्पर्धेचा इतिहास खूप मोठा आहे. परंतु आजच्या रात्रीमध्ये आमच्या प्रेक्षक मायबाप प्रेक्षकांसाठी अनेक बक्षिस देखील आहेत. आपण आला असाल तर लगेचच आमच्या लकी ड्रॉ कुपन काउंटरवर या, तिथे 100 रुपयाचं कुपन घ्या आणि अनेक बक्षिस आज अंतिम रात्रीमध्ये घरी जाताना आपल्या सोबत घेऊन जा. खूपही अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे आणि आज भरपूर मनोरंजन प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहा आपल्या स्क्रीनवरती 70-70 वरती दोन्ही संघाचा 12th मॅन कंपल्सरी असेल समालोचन कक्षामध्ये. जर आला नाही तर या ठिकाणी त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. पहिल्या चेंडू डिलिव्हर करण्यापूर्वीच या ठिकाणी आपला एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे. शेखर निकम प्रतिष्ठान साबर्डे आयोजित मानाची स्पर्धा आमदार शेखर निकम चषक 2026 आदरणीय सचिनजी पाकळे साहेबांच्या कल्पक नेतृत्वाखाली अत्यंत जबरदस्त ही स्पर्धा पाहत आहे. प्रोफेशनल खेळाडू सामन्याला सुरुवात होते. ऑल राईट, ऑल सेट, काउंटडाऊन सुरू होते. सामन्याला लगेच सुरुवात होणार. 70-70 वरती ते प्रेक्षक त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. पंच इकडे एक मिनिट लक्ष असू द्या. फटाक्यांच्या आतषबाजीने आपण आता सुरुवात करणार आहोत. त्यामुळे 1 मिनिट अंतिम रात्रीसाठी जोरदार टाळ्या होऊ दे. आमदार शेखर निकम चषक 2026 साठी एक दमदार सोहळा. याची देही याची डोळा. सह्याद्री क्रीडा संकुलाच्या या मैदानावर क्रिकेटच्या रंगामध्ये रंगून निघाला हा सोहळा. आज अंतिम रात्रीमध्ये आता फटाके फुटले. अंतिम दिवसाला अंतिम रात्रीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सेमीफायनल नंबर 1 चा थरा 21 फूट वरवडे. पहिलाच बॉल फुल लेंथ टू आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल फ्रंट फुटला जात असताना ओमी रजत मुंडे रजत मुंडे आजच्या रात्रीमध्ये या संघामध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल फ्रंट फुटला जात असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बीट झाला. दुसरा बॉल फुल टॉस होता, तो देखील मिस केला. लगातारच्या 2 बॉलवर प्रसन्न पाटील आपल्या संघासाठी पॉवर प्ले मध्ये आले आणि आता तो प्रसन्न होतोय. असाच खेळ त्याच्याकडून बघायला मिळतोय. पहिली 2 चेंडू रजत मुंडेसाठी वेगाने टाकले. डॉट बॉलने सुरुवात झाली. सेमी फायनल नंबर 1 चा हा थरा. इथून फायनलचे तिकीट निश्चित करायचं नाही, त्यामुळे पहिल्या डाबात एक चांगला धावफलक उभारावा लागेल रजत मुंडे आणि दुसऱ्या बाजूला नदीम धानोरी हे 2 फलंदाज. पुढचा चेंडू अजून एक वेळा रजत साठीच. हवेत खेळा, फटका फसला. तिसऱ्या चेंडूवर सिली पॉइंटला झेल टिपला रजत मुंडे. तिसऱ्या चेंडूवर भोपळाईनं फोडता बाद. अक्षय द्रीपने 70 स्पोर्ट्स वर पहा. सोप्पा झेल होता तिथे अक्षय पवारने तो झेल टिपलाय. आशिष मेहरुलने तो झेल टिपला.
आज अनेक तारे सितारे प्रत्येक संघामध्ये पुन्हा एक वेळेला दाखल झालेत. कालची रात्र संपल्यानंतर अनेकांचे मेसेज आलेत, अनेकांनी विचारलं उद्या कोणते खेळाडू पाहायला मिळतात, परंतु ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला खूप मोलाचा पाठिंबा दिला जातो असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे पालक, संगमेश्वर चिपळूण मतदारसंघाचे दमदार कार्यसम्राट, कार्यतत्पर आमदार आदरणीय शेखरजी निकम साहेब यांचं देखील आगमन झाले. आदरणीय साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय साहेबांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये मुख्य मंचावर आसनस्थ व्हा. सर्वसामान्य गोरगरीब यांच्या मागे नेहमीच आदरणीय शेखर निकम साहेबांचा खूप मोठा पाठिंबा, आशीर्वाद असतात आणि त्यांच्याकडे जेव्हाही तुम्ही जाता, एखादं तुमचं काम असेल किंवा मदतीसाठी तुम्ही ज्या वेळेला पोहोचता त्या वेळेला तुमच्यासाठी 100% तुमचं काम होतं. आणि असं हे दिलदार मनाचं व्यक्तिमत्व, नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व ज्यांचं आपण अफाट पाहिलेलं आहे, आदरणीय शेखरजी निकम साहेब या क्रीडा नगरीमध्ये अंतिम रात्रीमध्ये दाखल झालेत. आपलं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सेमीफायनलचा थरार रंगलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर रजत मुंडेची विकेट मिळाली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय राकेश कहर फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, बॉलला मिड ऑफला येतोय, फ्लेअर डायरेक्ट हिट, नेम लागलेला नाहीये. आशिष मेहरोल तिथे दाखल झाला. एकाच ऍक्शन मध्ये बॉल थांबवत असताना स्टंपच्या दिशेने एसटीवर फेकला, नेम लागला नाही. नेम लागला असता तर क्रिकेटमध्ये जर तरच समीकरण चालत नाही. एक धाव प्राप्त केली. फलकावर फक्त एकच धाव. अजून एक विला फुल इन बॉल हलक्या त्याने खेळून काढलाय. नदीम दानोरीला आता जबाबदारीने खेळावं लागेल, कारण रजत मुंडे आला तिसऱ्याच बॉल वर बाद झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सेमीफायनल नंबर 1 मध्ये पहिल्या षटकानंतर फलकावर धावा आहेत. एकेशपूर वरवणे फक्त आणि फक्त 2 धावा, 1 गडी बाद, म्हणजे पहिलं षटक मुन्ना देसाई 11 संघाच्या दिशेने राहिलं. अंगद पाटील आणि त्याचे सर्व सहकारी, खरं तर रायगड ग्रामीण नावाने हा संघ सातत्याने खेळत असतो. ग्रामीण खेळाडूंना एकत्र करत असताना हा संघ बांधला गेला. अनेक अनुभवी खेळाडू, त्याचबरोबर नवोदित खेळाडू. अंगद पाटील हा एक कल्पक खेळाडू आहे आणि त्याने या सर्व हिऱ्यांची पारख करत असताना हा रायगड ग्रामीणचा संघ बांधला. त्यामध्ये आकाश तारेकर, उस्मान पटेल, किरण पवार सारखे अनुभवी खेळाडू आहेत आणि सातत्याने चर्चेत आहेत. अलीकडेच प्रहार चषकामध्ये देखील या संघाने चांगली कामगिरी केली. तो संघ आजच्या रात्रीमध्ये सेमीफायनल मध्ये खेळतोय. दमदार खेळ पाहायला मिळेल आपल्याला. पहिल्या सेमीफायनल मध्ये पहिल्या डावाचा खेळ, पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केलेले आहेत 2, 1 गडी गमावलाय. दुसऱ्या षटकासाठी आता दाखल झालाय पॉवर प्ले दुसरं षटक घेऊन आशिष मेहरोल. सातत्याने कटर वेग आहेत, वेगाने कटर टाकतो, व्हेरिएशन चांगलं असतं, परंतु समोर देखील नदीम दानोरी तयार. आखू टप्प्याचा चेंडू स्मॅश करण्याचा प्रयत्न होता. नदीम दानोरीला या बॉलने टाटा बाय बाय करत विकेट किपरचे हात गाठलेत आणि यष्टीच्या मागे आकाश तारेकरच्या सुरक्षित हातांमध्ये जाऊन चेंडू थांबलाय. पहिल्या चेंडूवर बीट केलं इथे नदीम दानोरीला. दुसऱ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने झाली आहे. यावेळेला समोर चांगलं टायमिंग केलंय. लॉंगन सीमारेषेच्या बाहेर डाऊन दी ग्राउंड षटकार. आज अंतिम रात्रीमध्ये सह्याद्री क्रीडा संकुलावर हुसेन, भाऊद्दीन अड्रेकर आणि बंधू व्यासपीठ आणि तिथे सर्व आमचे वृत्तपत्र प्रतिनिधी, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व रिपोर्टर, आमच्या सर्वांची बैठक व्यवस्था तिथे केलेली आहे. त्यामुळे आमच्या सर्व वृत्तपत्र प्रतिनिधी, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व आमचे सहकारी आपण उपस्थित झाला आहात. आपलं स्वागत आहे. आपल्यासाठी बैठक व्यवस्था आहे, आपण तिथे आसन व्हा. धन्यवाद. पहिला षटकार आला. नदीम दानोरीने जबाबदारी घेतली. स्ट्रोक लय भारी खेळला. पहिल्या चेंडूवर आशिषने प्रश्न विचारला होता, दुसऱ्या चेंडूवर त्याचं उत्तर मिळालं. फलकावर धावा आहेत आतापर्यंत 8 धावा. पुढचा चेंडू आशिषचा नदीमसाठी. पुढे होता टप्पा
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय किरण पवार. मागच्या चेंडूच्या तुलनेत टप्पा थोडासा बदलला, कारण बदल गरजेचा होता. मागच्या चेंडूवर ज्या पद्धतीने षटकार आला, त्यानंतर आशिषने आपल्या रणनीतीमध्ये बदल केला. रणनीती प्लॅन हे डोक्यात असून चालत नाही, ते अंमलात आणावे लागतात, एक्झिक्यूट करावे लागतात. आणि ती रणनीती अजून एक वेळा पुढे होता बॉल, तो हवेत खेळलाय. नदीम धानोरीच्या बॅट मधून अजून एक धमाका, दुसरा षटकार, 6 धावा. आउटसाइड ऑफ थोडासा बाहेर गेला आणि त्यानंतर वाह 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 क्लास होता नदीम धानोरीचा. त्याने देखील सांगितलंय राजस्थान ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये सावर्डे कोकणात मी कशासाठी आलो याचं उत्तर दिलं. वाडा तुमचा असेल पण तो राडा मी देखील आज करू शकेल असा संकेत त्याने दिलाय. फलकावर धाबा आहेत आतापर्यंत 14 धाबा, 2 षटकार आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये जे गमावलं होतं ते आता कमावलंय, त्याची भरपाई केली. 14 for 1 आशिष कमबॅक करेल या चेंडूवर. अकू टप्प्याचा बॉल, शॉट ऑफ लेंथ, कव्हर घेण्याचा प्रयत्न होता. चांगला बाउन्सर पेश केला आणि त्या बाउन्सरवर बीट केले. डॉट बॉल बरोबरच आपण बघतो ऍक्शन रिप्ले, थोडासा मागे गेला आणि त्यानंतर अप्पर कट येण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये बीट झालाय. भन्नाट वेग एक्सप्रेस बॉल, फुलेलींचा बाईचा सिग्नल पंचाने कळवलाय. यष्टीरक्षक देखील बीट झाला. दिनू कांबळे बॉलकडे पाहत होता, त्याला देखील टाटा बाय बाय करत गोशांकी क्षेत्राच्या दिशेने चेंडू केला. बरोबरच दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 धावा या शेवटच्या चेंडूवर मिळाल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहा ऍक्शन रिप्ले. प्रचंड वेग होता या चेंडूवर. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल, कव्हर घेण्याचा प्रयत्न, 2च्या मदतीने फलकावर झालेले आहे. 16 धावा, 1 गडी बाद. प्रशांत सर, पहिल्या सेमीफायनलचा थरार रंगलाय. पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट आली, रजत मुंडे 0वर बाद झाला, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार नदीम धानोरीने ठोकले आणि आता 2 नंतर 16 धावा फलकावर बघायला मिळतात. गोपी, पहले ओवर की अगर कहानी देखें तो प्रसन्ना का बोलबाला रहा, बहुत ही अच्छी गेंदबाजी रही. लेकिन दूसरी तरफ आप देखें तो नदीम धानोरी टीम के कप्तान है. दूसरे ओवर में आशीष जैसे खिलाड़ी जो बहुत बेहतरीन गेंदबाजी सीजन में कर रहे हैं, उनके खिलाफ लाजवाब बल्लेबाज, क्लासिकल बल्लेबाजी की बल्लेबाज नदीम धानोरी ने, और वो लीड कर रहे हैं. कप्तानी बहुत अच्छी कर रहे हैं. टॉस जीता, पहले बल्लेबाजी करने का इन्होंने जो फैसला लिया, पहले ओवर में थोड़ा सा गलत साबित था. दूसरे ओवर में बहुत अच्छा प्रदर्शन करते हुए AK स्पोर्ट ने कमबैक किया. थकले जरी पंख तरी उडावं लागेल, येत्या संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत असेल, पण संघर्षात तुला एकट्यालाच लढावं लागेल. आणि ती संघर्षाची रात्र आजची रात्र आहे, आज लढावं लागेल. आज मिकी माऊस देखील आपल्या भेटीला आलाय. वेलकम मिकी माऊस, आपलं स्वागत आहे आमदार शेखर निकम चषकाच्या अंतिम रात्रीमध्ये. प्रसन्नचा हा चेंडू ऑन दी राईज घेण्याचा प्रयत्न होता राकेश कहरचा. लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधामध्ये लेफ्ट आर्म बॉलर वापरलाय प्रसन्न पाटील. पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय उत्तमरित्या त्याने हाताळलं. रजत मुंडेला खातं उघडू दिलं नाही. मुन्ना देसाई 11, मुन्ना शेठ देसाई यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. मुन्ना शेठ देसाई क्रिकेटचे चाहते आहेत आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला हा संघ आज सेमीफायनल मध्ये खेळतोय. उलटा सुद्धा कव्हर्स मध्ये खेळाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. आशिष मेहरुल तिथे पोहोचलाय, तोपर्यंत 1 धाव या चेंडूवर पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने फलकावर आहे 17 धावा. राकेश कहर गुजरात मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी तो दाखल झालाय. आजच्या रात्रीमध्ये त्याचे देखील फॅन फॉलोअर्स मोठे पण या रात्रीमध्ये आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. भरपूर अपेक्षा असतील. हा सेमीफायनलचा थरार इथे जिंकला तर फायनलचं तिकीट मिळेल. 364 दिवस एखाद्या चातक पक्षाप्रमाणे वाट पाहतात मायबाप प्रेक्षक या स्पर्धेची. डाऊन दी लेग, व्हाईट बॉलचं सिग्नल, वेग वाढवला परंतु गतीसोबत जे नियंत्रण गरजेचं होतं प्रसन्न पाटील नेमकं तेच गमावतोय. एक्स्ट्रा मध्ये बाढ होते. एक्स्ट्रा धावे बरोबरच फलकावर आहेत. 18 धावा. पहा लेग स्टंपच्या बराच बाहेर होता आणि त्यामुळे वाईटची घोषणा झाली. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये.
नदीम तयार स्ट्राइक एंडला. अजून एक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. माझ्याकडे आहे ताकद, मी नाही वाकत. बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. अतिशय दर्जेदार बॅटिंग मैदानावरती करत असताना बॅट्समन नदीम धानोरी, तुम्ही अगदी योग्य पद्धतीनं या ठिकाणी विश्लेषण केलं. तुम्ही सांगितलं आम्ही नाही वाकत, पण या मॅच मध्ये नदीम धानोरीची हुकमत आहे. काय बॅटिंग केले पट्ट्यानं. अगदी बरोबर, हुकूमत सिद्ध करतोय सध्या नदीम धानोरी. अजून एक बिला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय डी पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावते, बॉल नाही थांबणार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. मागच्या चेंडूवर षटकार. आता आलाय चौकार. धावा मिळते 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. अतिशय शानदार बॅटिंग मैदानावरती करत असताना नदीम धानोरी, आम्ही नाही वाकत, आम्ही नाही झुकत. मैदानावरती चौकार आणि षटकार ठोकत दाखवतोय नदीम धानोरी आपली हुकमत. काय बॅटिंग, वाह वाह. 100%. सुरुवात खराब होती, त्यानंतर दुसऱ्या षटकानंतर गेअर चेंज केलाय कर्णधार नदीम धानोरीनं. सुरुवात अडखळत झाली, परंतु त्यानंतर दमदार बॅटिंग नदीम धानोरीच्या बॅटमधून चौकार षटकार येत आहेत. 9 बॉलमध्ये 23 वर तो पोचलाय. तिसऱ्या षटकामध्ये धावफलकावर आहेत 28 धावा. एक गडी बाद. आयुष्यात सर्व काही संपले असं वाटतं, तिथून नवीन सुरुवात करा. ती सुरुवात अशी करा की तुमच्या पराभवाची वाट पाहणारे तुमच्या स्वागतासाठी उभे राहिले पाहिजेत. फ्लिक ऑफ द रिस्ट. फाईन लेगला बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. मिळत आहे 2 धावा. फलकावर 30 धावा आहेत. प्रशांत सर, पहिले षटक ज्यावेळेला सुरू झालं, रजत मुंडे माघारी परतला, त्यावेळेला असं वाटलं होतं की दबाव बघायला मिळेल, परंतु नदीम धानोरीने सांगितलं मी दबावामध्ये प्रभाव पाडणारा फलंदाज आहे. मी दबावामध्ये नेहमीच प्रभावी कामगिरी केली आणि ती प्रभावी कामगिरी त्याची पाहायला मिळते. परंतु प्रसन्न पाटील देखील एक युवा मातब्बर खेळाडू आहे. अजून एक विला पायावर टाकण्याचा प्रयत्न, कारण ज्या पद्धतीने हल्ला झाला होता स्वतःचा बचाव करायचा आहे, पण तो लेग स्टंपच्या बराच बाहेर गेला. बचाव करण्याचा प्रयत्न होता. आता बचाव सत्र सुरू झाले, कारण चौकार षटकार आले. लेग स्टंपच्या बराच बाहेर डाऊन दी लेग. यावेळेला देखील वाईटची घोषणा. फलकावर आहेत 31 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ. नदीम तयार पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. एकी स्पोर्ट्स वरवडी विरुद्ध मुन्ना देसाई 11. बॅटची कड वेग होता. गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जातोय चेंडू. शेवटच्या चेंडूवर मिळतील 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. पहा आकाश तारेकरला सध्या मेगा स्क्रीनवर बघायला मिळतोय. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगतायत या षटकात थोड्याशा धावा खर्च झाल्या. 3 षटकानंतर फलकावर धावा आहेत आतापर्यंत. एक गडी बाद. 31 धावा. गोपी, जिस तरह से खेल चल रहा है, नदीम धानोरी बहुत ही शानदार प्रदर्शन किया. शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2026 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. या अंतिम दिवशी आज आम्हाला खास पाहुणे म्हणून लाभलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय सचिनजी कदम साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय आमदार शेखरजी निकम सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सचिनजी कदम यांचा यथोचित सन्मान व स्वागत आपल्या व्यासपीठावरती करावं. नेहमी आमच्या स्पर्धेला भेट देणारे, मार्गदर्शन करणारे, आम्हाला आमच्या सोबत असणारे सन्माननीय सचिनजी कदम यांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय विकी नरळकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी गणेश सावर्डेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विकी नरळकर यांचं स्वागत करावं. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. शुक्रिया बतुषार. सभी दर्शकों का स्वागत है. आप देख रहे हैं आमदार शेखर निकम चषक 2026. शेखर निकम प्रतिष्ठान द्वारा बहुत ही शानदार आयोजन आणि व्यासपीठावरती आदरणीय सचिनजी कदम साहेबांचा सन्मान, त्याचबरोबर विकी नेरळकर जे 11 फायटर संघाचे संघनायक होते. और बाबा गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, इस बार गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच होना चाहिए था, लेकिन दूसरी एंड पर राकेश कहर रनआउट का विकेट कैच छूटा. वहां जीवन दल मिला, लेकिन तालमेल में कमी. राकेश कहर की पारी समाप्त.
तसं पण पाहिलं तर प्रशांत सर इथे झेल सुटला होता, परंतु बघा रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. इथे म्हणतात ना, चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं कधीही चांगलं. नजरटी दुर्घटना घटी, फलंदाज बाद. मैंने सुना है कि दूसरा मौका कहानी में मिलता है, क्रिकेट में नहीं मिलता. एक बार आपको जीवनदार मिला, लेकिन दूसरी एंड पर जो तालमेल में कमी थी उसका फायदा उठाया फील्डर ने, और राकेश का जो ऑलराउंडर खिलाड़ी है वो बैक टू द पैवन चले गए. स्कोर 33, 2 विकेट के नुकसान पर. शेखर निकम प्रतिष्ठान साबरडे प्रेजेंट आमदार शेखर निकम चषक 2026 सेमीफायनल का ये पहिला मुकाबला. लकी ड्रॉचं तिकीट जर कोणी काढलेलं नसेल तर आपल्याला विनंती आहे, लकी ड्रॉचं तिकीट आत्ताच काढा, कारण तुम्हाला तिथे एक ब्रँडेड बाईक मिळणार आहे, त्याचबरोबर फ्रीज असणार आहे, AC असणार आहे, बरंच काही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी तयार राहा. 100 रुपयामध्ये आपण आपलं नशीब आजमावून पहा. 33 पटू शॉट, अच्छा स्टैक बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेला गया. पीछे खिलाड़ी किरण पवन ने गेंद को फील्ड किया, उससे पहले मयूर वाघमारे, उस्मान तालियां बजा रहे उनके लिए. और इंटरेस्टिंग बैटल है. शाहिद ने कल जबरदस्त बल्लेबाजी की थी. स्ट्राइक रन पर मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने का मौका मिला. 70 पर ये प्रतियोगिता आप देख रहे हैं. ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी, उसके साथ स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है. एक फ्लाइंग टिप पॉइंट, कवर पॉइंट, स्ट्राइक कवर और एक लॉन्ग ऑफ. गेंदबाजी करने के लिए राजेश सोटे. कल खेलने का मौका नहीं मिला था, आज शाहिद के खिलाफ आपको गेंदबाजी करनी है. शाहिद ने कल कमाल का प्रदर्शन किया था, दमदार बल्लेबाजी की थी. और मिडल ऑर्डर में ज्यादा बार बल्लेबाजी नहीं करते, पावर प्ले में ज्यादा बल्लेबाजी करते हैं. प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर उनको मौका मिलता है. अच्छी गेंद, सवाल पूछा गया, जोरदार अपील, अंपायर के ऊपर कोई प्रभाव तो नहीं है. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. क्या 2 आवाज आई थी वो देखा जाएगा, बहुत इंपॉर्टेंट है. और ये अच्छी गेंद ब्रॉकोल में सटीक लाइन पर गेंदबाजी करते हैं राजेश सोटे. सुपर बॉलिंग. इंटरेस्टिंग मुकाबला. ओ अच्छी गेंद, गुड स्पॉट पर टाटिपा खेला था राजेश सूटे. कैसे खिलाड़ी जो नपीतुली गेंदबाजी करते, सटीक लाइन पर गेंदबाजी करते, जाता खुलकर खेलने का मौका नहीं देते. और पावर प्ले में जबरदस्त प्रदर्शन था. देखिए किस तरह से गेंदबाजी, लेग कटर गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर गेंद थी और वहां से बाहर की तरफ निकली है. नदीम धानोरी इस गेंद को नहीं खेल पाए. बीट हुए बल्लेबाज, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं. बल्ले का बाहरी किनारा, स्लीप का सहारा, नदीम धानोरी सेट बल्लेबाज बैक टू द पेवेलियन. और इस वक्त तीसरे विकेट का पतन. गॉल. स्पर्धेला भेट देण्याकरिता तरुण भारतचे पत्रकार सन्माननीय राजेंद्रजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विकासजी घाग यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्र शिंदे यांचं स्वागत करावं. दैनिक नवराष्ट्र टाइम्सचे सन्माननीय संतोषजी सावर्डेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रोहित सावर्डेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. दैनिक लोकमतचे सन्मान्य संदीपजी बांद्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विजय भुवड यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण संदीप बांद्रे यांचं स्वागत करावं. दैनिक सकाळचे सन्मान्य नागेशजी पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संदीपजी घाग यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण नागेशजी पाटील यांचं स्वागत करावं. राजेश सोटे ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी के, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा. 35, 3 विकेट के नुकसान पर. आपने क्या कहना चाहिए, जिस तरह से राजेश ने गेंदबाजी किया और नदीम धानोरी जो सेट बल्लेबाज उनका विकेट लिया.
नक्कीच प्रशांत सर, आपण पाहिलं तर नदीम अत्यंत सुरेख बॅटिंग करत होते, परंतु या षटकाचा विचार केला ना तर राजेश शेवटच्या या षटकामध्ये धावा येत नव्हत्या. त्याचं प्रेशर होतं आणि ते प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि स्लिपमध्ये सुंदर झेल पकडला. यस, नदीमने चांगली बॅटिंग केली. क्रुशियल मुकाबला है आमदार शेखर निकम चषक 2026। इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए, काबिलियत वाले खिलाड़ी है बीच मैदान पर, दर्शकों के लिए मजा आएगा जिस तरह से ये टूर्नामेंट आगे बढ़ रहा है। सिंपल का मुकाबला, शाहिद के ऊपर निगाहें, संतोष त्यानंतर आपण आता बांद्रे साहेब या ठिकाणी पत्रकार आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय। वाइट वाघमारे गेंदबाजी करे, रोड एंड से थोड़ी देर के लिए रुकना है विश्वनाथ। कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मयूर वाघमारे सुंदर षटक टाकलं होतं, निर्णायक षटक होतं. या स्पर्धेला भेट देण्याकरिता रत्नागिरी टाइम्सचे सन्माननीय नंदकुमार चिटणीस साहेब हे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मी संदीपजी घाग यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण नंदकुमार चिटणीस यांचं स्वागत करावं. दमदार आमदार शेखर निकम चषक 2026 स्पर्धा आपण पाहतोय आणि अर्थात बघा आजचा शेवटचा दिवस आहे, ग्रँड फिनालचा दिवस आहे, पहिली सेमीफायनल देखील आपण पाहतोय. आणि आज जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे गोलंदाजी केली, प्रसन्न केले खेळाडूंना, त्यानंतर राजेश सुरट्या दाखल झाले, त्यांनी देखील सुरेख गोलंदाजी केली. षटक क्रमांक 5. मयूर वाघमारे और शाहिद, ये बहुत बड़ा बैटल है, जबरदस्त कॉन्टेस्ट देखने का मौका मिलेगा दर्शकों को, क्योंकि मयूर वाघमारे ने इस सीजन में अच्छी गेंदबाजी की। शाहिद स्ट्राइक रेट पर स्कोर 35 for 3। फील्डिंग पॉइंट, उसके साथ कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, एक लॉन्गा पर, वाइडेस्ट लॉन्गा पर खिलाड़ी है, फ्लाइंग पर एक खिलाड़ी तैनात, लॉन्ग ऑन डीप मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। सिंपल का पहला मुकाबला, मयूर वाघमारे आपके स्क्रीन पर है, करण अंबाला और मयूर वाघमारे, इनका जो बैटल था वो बिल्कुल वायरल हुआ था, तो दर्शकों के लिए बहुत मजा आया था। ओ ये कैच होना चाहिए था, स्लिप में खिलाड़ी बाहरी किनारा लगा, डायरेक्ट हिट करने की कोशिश, 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 36 रन, 3 विकेट के नुकसान पर। गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग। विजयजी कोळेकर, आपण कुठे उपस्थित असाल तर माईकशी संपर्क साधा. विजय कोळेकर, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. मयूर वाघमारे, बिलाल के लिए एक बहुत बड़ा अवसर मिला है, एक विकेट गिर गया जो इंपॉर्टेंट था, नदीम दादुरकर टीम के कप्तान डगआउट की तरफ चले गए, उसी मोमेंटम को पकड़ के रखने की जरूरत है। और बतौर गेंदबाज इससे पहले राजेश टोटे ने बहुत अच्छी गेंदबाजी की और वो ब्रेक थ्रू दिलाया, विकेट लिया, तो यहां से कमबैक करने की कोशिश मयूर वाघमारे भी करेंगे। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, पॉइंट क्षेत्र में खेला जाता, कट करने का प्रयास, गेंद चली गई थर्ड मैन की तरफ, 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या फिलहाल 3 विकेट आपने खो दिए, 38 रन स्कोर बोर्ड पर हैं। 6 ओवर का ये खेल है अभी फिलहाल, अगर देखें तो मयूर वाघमारे के ये बहुत महत्वपूर्ण ओवर है। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर डबल है, टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए बिलाल, इससे कमाल की बल्लेबाजी करते हैं। ऑन साइड पे लॉन्ग ऑन, मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी, पहली भी फील्ड है, उसके साथ एक खिलाड़ी फाइन लेग पर दायरे के अंदर, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी। बिलाल राजपूत जिनके ऊपर निगाहें, इंपॉर्टेंट खिलाड़ी है। सेमीफाइनल का मुकाबला आप 70 पर देख रहे हैं, स्कोर 38, 3 विकेट के नुकसान पर, 38 पर 3। आमदार शेखर निकम चषक 2026, कामाचा माणूस आदरणीय सन्माननीय स्वर्गीय अजितदादांसाठी देखील भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे। कड़क शॉट, भागने की जरूरत नहीं है, लॉन्ग बॉडी लाइन के बाहर गेंद, 6 रन।
शानदार स्ट्रोक, बिलाल का कमाल, बल्लेबाजी बेमिसाल। टप्पा खाते गेंद थोड़ी लेग स्टंप की तरफ चली गई थी, स्क्वायर की तरफ खेलना चाहते थे, अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। आकाश तारेकर विकेट के पीछे हैं, गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। गोल्डन बॉल, विश्वनाथ निंगाय बीच मैदान पर अंपायरिंग कर रहे हैं। ये गोल्डन बॉल है, 44 3 विकेट के नुकसान पर मयूर बागमारी गेंदबाजी कर रहे हैं। फिलहाल इस वक्त फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, जो एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी थोड़ा कवर क्षेत्र में चला गया, पॉइंट है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है और उसके साथ एक लॉन्ग ऑफ, लंबे रन के साथ मयूर बागमारे। टप्पा खाते उछाल मिला था, गेंद को हुक किया फाइन लेग पर, दो रन आपको मिलेंगे। दो रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 48 रन स्कोर बोर्ड पर है, क्योंकि अगर 2 रन आपने बनाए तो गोल्डन बॉल है, तो 4 रन आपको मिलने वाले हैं। नक्कीच 1+2 म्हणजे 4 धावा मिळतील या बॉलवरती आणि नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत राहिले, सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. मयूर बागमारे ट्रम्प कार्ड खिलाड़ी है, बल्लेबाज बिलाल के ऊपर सबकी निगाहें, इंपॉर्टेंट खिलाड़ी शानदार बल्लेबाजी करते हैं। सुंदर, बहुत बढ़िया गेंदबाजी मयूर द्वारा, एक सिक्सर आया था, उसके बाद में इन्होंने कमबैक किया। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। आखिरी गेंद पर सिंगल स्कोर 49 पर 49 3 विकेट के नुकसान पर। 43 धावा फलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकात धावा आले, थोड्याफार वाहिले, एक षटकार देखील आलाय आणि एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकात प्रसन्नने केवळ 2 धावा दिल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात 17 आणि राजेश शेवटचं षटक होतं त्याच्यामध्ये केवळ 2 धावा आल्या आणि ह्या षटकात देखील थोडंसं 14 धावांचं एक चांगलं षटक म्हणावं लागेल. इथून मात्र शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये किती धावांचं टार्गेट सेट होणार दर्शवणार आहे. हे शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय राजेश सोरटे. नेक्स्ट मैच के लिए दोनों टीमें तैयार है। एसी सावडे अजिंक्य वारिस टीम के कप्तान, राजेश सुट्टे ने अपने पहले मैच में जो सेमीफाइनल का मुकाबला आप खेल रहे हैं, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। गेंद को ड्राइव किया, ऑफसाइड पर खिलाड़ी तैनात और लॉन्गा पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका। राजेश की जबरदस्त गेंदबाजी इस टूर्नामेंट में रही है। लकी ड्रॉ का टिकट अगर आपने नहीं लिया तो दोस्तों 100 का केवल टिकट है ये, और ब्रांडेड गाड़ी प्राप्त करने का मौका। स्कोर 50 3 विकेट के नुकसान पर। गेंद को ड्राइव किया साइड पर, अलग द कारपेट, लॉन्गर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया, सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। स्कोर 51 3 विकेट के नुकसान पर, 51 पर 3। दोनों बल्लेबाज थोड़ा सा समय ले रहे हैं, बल्लेबाज बिलाल और शाहिद। बहुत अच्छी गेंदबाजी राजेश सोटी की, ये ताकत है, नबी तोली गेंदबाजी करते, सटीक लाइन के पास साथ ज्यादा गति इनके पास नहीं है, लेकिन सही लेन का इस्तेमाल करते हैं, सही दिशा के साथ गेंदबाजी करते हैं। सुंदर गेंदबाजी राजेश सोटे द्वारा। स्कोर 51 3 विकेट के नुकसान पर। बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बिलाल बैक टू द पेबल इन, आकाश ने शानदार कैच लिया, चौथे विकेट का पतन। गोळवलीचे माजी सरपंच सन्माननीय दीपक शेठ चव्हाण हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी शरद चव्हाण यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण दीपकजी चव्हाण यांचं स्वागत करावं. तसेच आज व्यासपीठावरती उपस्थित रेश्माताई कोवळे वनरक्षक सावर्डे व अश्विनीताई जाधव वनरक्षक सावर्डे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सौ पूनम पाकळे वहिनी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रेश्माताई कोवळे व अश्विनीताई जाधव यांचं स्वागत करावं.
राजेश सूटी की तीखी गेंदबाजी जबरदस्त प्रदर्शन कर रहे हैं इस मुकाबले में। छठे ओवर का खेल है बट डेथ ओवर में गेंदबाजी कर रहे हैं। डेथ ओवर स्पेशलिस्ट गेंदबाज राजेश सोटे। एक्शन रिप्ले देखिए 70 के ऊपर। ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर अच्छी गेंद थी और थोड़ी सी तालमेल में कमी है। नॉन स्ट्राइकर इन पर जो बल्लेबाज है वो अपने पास टाइगर रखने की कोशिश कर रहे हैं। शाहिद शेख नए पार्टनर बल्लेबाजी करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं। आमदार शेखर निगम चषक 2026 का यह जबरदस्त खेल शेखर निगम प्रतिष्ठान द्वारा बेहतरीन आयोजन सचिन जी पाकले इनके नेतृत्व में टूर्नामेंट आप देख रहे हैं। स्ट्राइकर पर शाहिद स्कोर 51 for 5। वाइट बॉल का इशारा। विवेक मोहन बल्लेबाजी करने के लिए आए नॉन स्ट्राइकर इन पर हैं। राजेश सोटे आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी करना चाहते, आंखों से दूर रखने की कोशिश लेकिन ज्यादा ऑफ स्टंप के बाहर गेम कंट्रोल नहीं था। निशान गेम राजेश सोटे की। शाहिद ऑन स्ट्राइक ऑन सेट पर लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। हवा में गेंद को खेल दिया उस्मान गेंद के नीचे शाहिद डगआउट की तरफ। राजेश को मिली सफलता। एक्सीलेंट बॉलिंग। कुंकू लावणार फक्त या स्पर्धेला भेट देण्याकरिता विभागीय वन अधिकारी DFO चिपळूण रत्नागिरी सन्माननीय सौ गिरिजा देसाई पाटील मॅडम हे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं। महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे। मॅडम आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक आमच्या शुभेच्छा। त्यांच्यासोबत उपस्थित परिमंडल सावर्डे विभागाचे वन अधिकारी श्री सुरेशजी उपरे हे देखील सुवर्ण पदक प्राप्त अधिकारी आहेत। मी सन्माननीय शेखरजी निकम सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण श्री सुरेशजी उपरे यांचं देखील स्वागत व सन्मान करावा। यांना देखील सुवर्ण पदक मिळाले सर आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। एसी साबड़े अजिंक्य वारिस चिपळूण टीम के कप्तान को दरखास्त करना चाहूंगा। टॉस के लिए तैयार है। चेक। या स्पर्धेला भेट देण्याकरिता रेश्माजी कुवळे वनरक्षक सावर्डे व अश्विनीताई जाधव वनरक्षक सावर्डे या देखील उपस्थित आहेत। मी सौ पूनम पाकळे वहिनी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण यांचं स्वागत करावं। रेश्माताई कुवळे व अश्विनीताई जाधव। एसी साबडे संघाचा कॅप्टन अजिंक्य वारिस चिपळूण संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचे। एसी साबडे टीम के कप्तान अजिंक्य वारिस टीम के कप्तान को मैं दरखास्त करना चाहूंगा टॉस के लिए आइए। एसी साबडे टीम कैप्टन अजिंक्य वारिस चिपळूण टीम के कप्तान को मैं दरखास्त करना चाहूंगा टॉस के लिए आइए। चालू असलेली स्पर्धा पैगंबरवासी हुसेन भाऊतीर अड्रेकर आणि बंधू व्यासपीठ सावर्डे या व्यासपीठावरून आपण ही पाहतोय। व्यासपीठावरती हा आजचा अंतिम दिवस, या अंतिम दिवशी विविध मान्यवरांची उपस्थिती आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता आपल्याला लाभली आहे। सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। उपस्थित प्रेक्षकांमध्ये देखील बरेचसे मान्यवर हे विविध गावातून आलेले आहेत। या सर्वांचं मी स्वागत करतो। शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डेतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत। ओव्हर टू यू कॉम्बॉक्स।
वासिक शेख. बघा दोन्ही संघांना सातत्यानं अनाउन्समेंट झालेली आहे. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस करायचा आहे. AC सावर्डे कॅप्टन उपस्थित आहे. मयूर अजिंक्य वारिस कॅप्टन. नगरसेवक विकी नरकड यांना मी विनंती करेन आपला शुभस्तेपट टॉस केला जाईल. 11 फायटर संघाचे कॅप्टन देखील आहेत. खूप चांगली कामगिरी सातत्यानं बॅटिंग पॉवर प्ले मध्ये विशेष करून त्यांची बॅटिंग गती बघण्यासारखी. विकी नरळकर आपलं सहर्ष स्वागत. ओके ऑल राईट. इट इज अ कॉल. इट इज टेल. अजिंक्य वारिस टीम के कप्तान ने टॉस जीता. काय अत्यंत महत्वाचा सामना. विकी थँक्यू सो मच. काय निर्णय घेणे? फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. कारण फ्रेश डे, बॉडी वॉर्मअप पण होऊन आली. पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल कारण ग्राउंड कशी साथ देते त्या हिशोबाने. आजच्या मॅच मध्ये अत्यंत महत्वाचा काही बदल केले का? नाही बदल नाही, हाय तीच टीम आहे आणि हाय तेच बॉलर हाय तेच बॅट्समॅन. ऑलराईट. तुम्हाला शुभेच्छा असतील या स्पर्धेमध्ये. कोकणामध्ये तुम्ही जेव्हा पुण्यात येतात तेव्हा कसं वाटतं? टुर्नामेंट खरंच भारी आहे. म्हणजे आम्हाला पुण्यात असलो तरी असं वाटतं की कोकणातली टुर्नामेंट खेळलो पाहिजे. आणि आवडीची जी टुर्नामेंट आहे म्हणजे पहिला असं उभा विकेट होतं तेव्हा पण मजा येत होती आणि यानंतर पण चेंजेस केल्यानंतर पण भारी वाटतंय. मजा येते टुर्नामेंट खेळायला. तुम्हाला शुभेच्छा असतील. अत्यंत महत्वाचा मॅच आहे. अजिंक्य वारिस संघाने टॉस जिंकला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रतिस्पर्धी संघ बॅटिंग करेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लक्ष छोटा आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल अगदी बुंद्यात टाकला असं म्हणायला हरकत नाहीये आणि एक धाव मिळाली. एक पुस्तक मी वाचलं होतं, गोष्ट छोटी डोंगरा एवढी. आता इथे गोष्ट छोटी नाहीये, ती डोंगरा एवढी आहे. जरी 53 धावांचा पाठलाग करायचा असेल तरी त्यासाठी भरपूर मेहनत आजच्या रात्रीमध्ये करावी लागेल. कारण हा सेमीफायनलचा थरार आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये पुन्हा देसाई 11 या संघाला 53 धावा बनवायच्यात. किरण पवारने पहिल्याच बॉलवर एक धाव घेत असताना खातं उघडले. आता स्ट्राईक एंडला ओमी केनिन या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. ग्रामीण क्रिकेटचे धडे गिरवता गिरवता खुल्या गटातल्या क्रिकेटमध्ये सातत्याने चमकला हा खेळाडू आणि तो फलंदाज पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार. गबरीश नागवेकर गोवा राज्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आज दाखल झालाय आणि पहिलं षटक तो हाताळतोय पॉवर प्लेचं. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहे सध्या. डीप मिड विकेट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. हे 2 खेळाडू ओमी केनीसाठी 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. पॉइंटला रजत मुंडे, त्याच्या बाजूला आपण बघतोय कव्हर पॉइंट लावला गेलाय. मिड ऑन स्क्वेअर लेग. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता पण टप्पा पडल्यानंतर बॉल बाकी निघाला. गबरेश नागवेकरकडे देखील बोटांची जादू आहे. चांगली कटर, स्लोवर कटर बऱ्याचदा तो हाताळतो आणि तेच पाहायला मिळालं ओमी केनीच्या विरोधामध्ये. शेखर निगम प्रतिष्ठान सावर्डेचे अध्यक्ष आदरणीय सचिन शेठ पाकळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा 16 अंतिम रात्र या स्पर्धेची. हवेत खेळ आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करतोय. झेल टिपलाय. ओमी केनेचा खेळ संपलाय. पहिला धक्का पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिल्या डावात जे बघायला मिळालं तेच दुसऱ्या डावामध्ये. फलंदाज बाद. फिलहाल बहुत अच्छी गेंदबाजी गौरीश द्वारा टप्पा खाते उछालता ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश हमला किया. बेहतरीन कैच. बाउंड्री पर जो कैच था वो कमाल का था. लाजवाब फील्डिंग और ओमी एक बेहतरीन खिलाड़ी. देखिए ये शॉट ऑन साइड पर गेंद को खेला गया. बहुत ज्यादा ऊपर गेंद चले गई. एलिवेशन ज्यादा था और अच्छा जजमेंट. उच्च कोटि की फील्डिंग बाउंड्री पर पहले विकेट का पैदान गौरीश ने पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिलाया. और गोपी टोटल इतना बड़ा नहीं है लेकिन इस टोटल को और बेहतर करने के लिए मतलब डिपेंड करने के लिए आपको अनुशासन के साथ गेंदबाजी करनी है. तो गौरव जो है ना अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला.
नियंत्रित अचूक टप्प्यावरची गोलंदाजी अपेक्षित असेल. पहिला धक्का लवकर लागला तर मैदानाच्या आतमध्ये आलाय ऋतिक पाटील. सबसे कातील ऋतिक पाटीलचा खेळ आजच्या रात्रीमध्ये आपल्याला बघायला मिळते पुन्हा एक वेळा. तर तो लवकर आलाय त्याचं कारण फलंदाज लवकर बाद झाला. ओमी केनीला फार छापाडता आलेली नाहीये. वेगबोनने तो झेल टिपला. फलकावर फक्त एकदा बाकी 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गवरेश पुढचा चेंडू घेऊन तयार. स्ट्राईक एंडला आहे ऋतिक. पॉवर प्ले P1चं षटक. पहिलाच बॉल थोडासा मागे गेलाय. टॅप करण्याचा प्रयत्न राकेश कहर कबर पॉइंट म्हणून तिथे दाखल झाला. तोपर्यंत ऋतिक पाटीलने आपलं खातं उघडलंय. क्विक सिंगल. रात्री दावेची चोरी झाली असं म्हणायला हरकत नाहीये. ही क्विक सिंगल होती. आणि दुसऱ्या बाजूला मुन्ना देसाई 11 या संघाचा तारणार आशेचा किरण पवार याच्यावर सर्वाधिक दारोमदार असेल. आज सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील. कालच्या रात्रीमध्ये 49 धाबांची एक नाबाद खेळी त्याने साकारली. परंतु आज आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. स्लॉगिट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय. नाही थांबणार बॉल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कडक बेधडक किरणच्या बॅटमधून चौकार. शॉट बिल्कुल कमाल का था. बेहतरीन टाइमिंग. ये किरण की ताकत है. ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद ऑन साइड पर खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था. लाजवाब टाइमिंग. ये ताकत है किरण पवार की. ये चौकेस के साथ किरण पवार का कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. वेलकम बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. चौकार. स्ट्राईक एंडला आल्यानंतर स्लॉग हिट केलाय. गवरेशवर हल्ला करण्याचा प्रयत्न. अजून एक वेळा तोच प्रयत्न करायचा होता. गवरेशने टप्पा थोडासा मागे घेतला. मात्र चेंडूने वळण प्राप्त केलं. पण लगेचच कळवतायत हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा मध्ये बाड होते. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर धाबा की 7 धावा. एक्स्ट्रा देऊन चालणार नाही. तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त नाहीयेत आणि जर तुम्ही जास्त खर्च केला तर मंदी येऊ शकते आणि समोरच्या संघासाठी ती संधी असू शकते. एक्स्ट्रा दाबा खर्च करून चालणार नाही. गवरेश तयार. स्ट्राईक एंडला किरण. हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मिडॉन वाईडिश मिडॉन मधून क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचलाय. तोपर्यंत क्विक सिंगल. किरण पवारला देखील माहिती आहे कधी गिअर शिफ्ट करायचा. शेवटच्या बॉलवर त्यांनी सिंगल घेण्याचा प्रयत्न यशस्वी केला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 53चा पाठलाग करत असताना दुसऱ्या डावामध्ये फलकावर आहेत 8 डाबा. प्रशांत सर, पहिल्या डावाचा खेळ ज्यावेळेला आपण बघितला तिथे रजत मुंडे लवकर बाद झाला होता. पॉवर प्ले मध्ये विकेट आल्या होत्या आणि दुसऱ्या डावाची सुरुवात जशी झाली तिथे देखील पॉवर प्ले मध्ये विकेट आली. म्हणजेच काय तर बॅटल बरोबरीचं चाललंय असं म्हणता येईल. अगर तुलना की जाए तो प्रसन्न ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी. 2 रन दिए थे मात्रा और 1 विकेट प्राप्त किया था. गौरीश ने इस ओवर में 8 रन खर्च के 1 विकेट प्राप्त किया. ये थोड़ा सा अंतर रहेगा. ये थोड़ा सा एक बार फिर फासला रहेगा. दोनों बल्लेबाज चर्चा करें. ऋतिक और किरण पवार दोनों बेहतरीन बल्लेबाजी कर सकते हैं. लेकिन तुलना की जाए तो मेरे हिसाब से जो पहला प्रसन्न का ओवर था वो बेहतरीन था. गौरीश ने स्टार्ट अच्छा किया लेकिन फिनिश अच्छा नहीं कर पाए. वो चौका है ना उसमें 8 रन आपने खर्च किए हैं. आणि ते 8 रन भरपूर महत्वाचे असतील. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. त्यासाठी कालच्या रात्रीमध्ये त्यांनी दमदार गोलंदाजी केली होती. विवेक मोहन कालच्या रात्रीमध्ये तब्बल 4 गडी बाद केले होते. तो गोलंदाजीसाठी दाखल झालाय. केरळ राज्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी तो दाखल झालाय. भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आमदार शेखर निकम चषक 2026 सचिन शेठ पाकळी साहेब यांचं हे भव्य दिव्य आयोजन. क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व सर्वोत्तम सोहळा याची देही याची डोळा रंगलाय. प्रेक्षक देखील आता गर्दी करतात. आपल्या सर्वांचं स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला फील्ड आहे. रन नाही मिळणार. डॉट बॉल गरजेचे आहेत. ज्यावेळेला डॉट बॉल येतात ना त्यावेळेला दबाव बनतो. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल डॉट बॉल टाकलाय आणि हा डॉट बॉल भरपूर महत्वाचा असेल टीम एक स्पोर्ट्स वरवडीसाठी. दुसऱ्या बाजूने किरण जरी डॉट बॉल आला तरी ती भरपाई करण्याची क्षमता त्याच्याकडे. तो कधी मोठा फटका खेळू शकतो.
लो फुल टॉस समोर लॉफ केलाय डाऊन दी ग्राउंड याचाच मी उल्लेख केला. जरी डॉट बॉल आला असेल तरी भरपाई होईल. अभी 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 मारूंगा तसाच पाठवलाय 4 धावांसाठी चौकार. चेक. गेले 3 दिवस आपण लकी ड्रॉचे कुपन्स या ठिकाणी देतोय आणि आज प्रेक्षकांसाठी संधी असणार आहे. खास 70-70 लाईव्ह वरून आपण तिकीट खरेदी करू शकता. प्रेक्षकांमध्ये आमचा सदस्य आदित्य वारे आपल्याला फिरताना दिसतोय. 70-70 लाईव्ह आपल्याला विनंती आहे, आपण एकदा तिकडे देखील कॅमेरा. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. डॉट बॉल नंतर लगेचच कंपन्सेट केलं, भरपाई केली, परंतु त्यानंतरचा बॉल बीट करण्यामध्ये यश आलंय. या दोघांमधलं बॅटल चांगलं रंगील. एका बाजूला किरण पवार, दुसऱ्या बाजूला विवेक मोहन. दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत. विवेक मोहनकडे उंची चांगली आहे, फॉलो थ्रू चांगला आहे, हॅम ऍक्शन आहे, चांगलं व्हेरिएशन आहे, एक ना अनेक गोष्टी त्याच्याकडे आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने किरण पवार. आणि पवार म्हटलं की पॉवर नेहमीच आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर त्याची बघायला मिळते. टप्पा पडल्यानंतर उसळी मिळाली. अपरकटचा प्रयत्न होता, परंतु जसा टप्पा वरती आला त्यानंतर लगेचच आपला इरादा बदलला. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. एक तेरी एक मेरी. प्रशांत सर, डॉट बॉल धाबा असं समीकरण चालू राहते, म्हणजेच काय संमिश्र खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. यही कॉन्टेस्ट देखने के लिए दर्शक आते हैं. हर गेंद के ऊपर चौका छक्का देखने के लिए दर्शक नहीं आते, वो गेंद और बल्ले के बीच जंग देखने के लिए दर्शक आते हैं. डॉट बॉल, चौका, विकेट, इवेंट पूल अगर खेल रहेगा ना, दर्शकों के लिए देखने के लिए मजा रहेगा. 12 धावा फलकावर. त्यानंतरचा बॉल, व्हॉट कॅच, अद्भुत, अविश्वसनीय, अप्रतिम झेल. किरण पवारचा खेळ संपलाय. वाह वाह वाह, काय झेल. कॅच ऑफ द टूर्नामेंट, फलंदाज बाद. क्या जबरदस्त खेल. मैदान के अंदर अद्भुत फील्डिंग का नजारा. किरण पवार डेंजरस बैट्समैन है, खतरनाक बल्लेबाज है. 10 पर रन बनाए, बैक टू द पैवेलियन चले गए. 70-70 पर ये अद्भुत कैच देखिए. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टपाखाती बाहर की तरफ जा रही थी. ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लगा. ओ माय गॉड, उड़ता हुआ पंजाब आपने देखा है. ये उड़ता हुआ पंची देखिए. येस, आणि प्रेक्षकांना जर या ठिकाणी हा झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. काय जबरदस्त फिल्डिंग केले. अद्भुत अद्भुत फिल्डिंग का नजारा. आणि आताच्या या झेलसाठी सन्माननीय आमदार शेखरजी निकम सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले. सर, अभिनंदन. धन्यवाद. बाबा गेलो पंढरपुरात, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे. काय झेल टिपलाय. उडता खेळाडू बघायला मिळाला. शाहीद शेख हा खेळाडू सातत्याने भरपूर फिटनेसवर लक्ष केंद्रित करतो. पहा, प्रेक्षक गॅलरी मधलं दृश्य पाहायला मिळतंय. आमचं प्रेक्षक आवर्जून उपस्थित आहेत. प्रेक्षक गॅलरी, सुसज्ज प्रेक्षक गॅलरी, प्रत्येक गोष्टीची योग्य पूर्तता. म्हणूनच मी उल्लेख केला होता, करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचा. हा अजेंडा असतो आदरणीय सचिन शेठ पाकळे यांचा. आणि त्यानंतर हा भव्य दिव्य सोहळा. चेक. आणि आताच्या झेलसाठी DFO मॅडम सौ गिरिजा देसाई पाटील मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले. अभिनंदन. आज या परिसरातले सगळे ATM खाली होतील. त्याचं कारण आहे अंतिम रात्र आहे. खेळाडूंना चांगलं प्रोत्साहन दिलं जातं, भरपूर पारितोषिक. उस्मान पटेल स्लॅश करतोय बॉल. बॅकवेट पॉइंट मधून बॉल चाललाय गली रिजन मध्ये, घोषांकी क्षेत्रामध्ये. उस्मान का मॅच कब है. ज्यावेळेला एखादी मोठी स्पर्धा असते, अनेक कमेंट्स येतात, उस्मान कब खेळेगा, कृष्णा का मॅच कब है. या तारे सिताऱ्यांबद्दल त्या कमेंट्स येतात. आज उस्मान बद्दल देखील अनेक मेसेज आले. उस्मान कब खेळणे वाला आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील तेच पाहायला मिळाले. रायगडचा टायगर उस्मान पटेल मैदानामध्ये आलाय. शानदार खेल. बीच मैदान पर बहुत ही बढ़िया गेंदबाजी और उच्च कोटि की फील्डिंग. मजा आ रहा है दर्शकों को. इस तरह की कॉन्टेस्ट गोपी टोटल इतना बड़ा नहीं है, लेकिन मैच में मजा आ रहा है. कमाल का ये मैच है. चांगलं बॅटल रंगील. 14 धावा फलकावर आहेत. उस्मान पटेल मैदानामध्ये आला, त्याचं कारण आहे किरण पवारचा शाहीद शेखने टिपलेला तो झेल. शाहीद बद्दल आपण चर्चा करतो, तो फिटनेसवर भरपूर तो काम करतो. एक चांगला खेळाडू, शांत, संयमी, एवढाच विस्फोटक खेळ त्याचा गेले अनेक वर्ष आपण बघतोय. वाह, काय झेल. हा झेल डोळ्यांचं पार न फिरणारा. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले जातात आणि हा आयकॉनिक झेल होता, कायम लक्षात राहील. किरण पवारचा तो झेल.
विकेट नव्हती. हे मॅच मधलं कमबॅक होतं. वेग, प्रचंड वेग, फ्रंट फुटला स्ट्रेच केलंय. अवे फ्रॉम बॉडी येण्याचा प्रयत्न ऋतिक पाटीलचा. चेंडू टाटा बाय बाय करत निघून गेला. हाय ऋतिक, हाव आर यू असं विचारलं असेल या बॉलने. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल खेळून चालणार नाही. गौरीश देखील सांगतोय, गोवा राज्यातून आलोय, भरपूर अंतर कापून आलोय. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. अनेक उन्हाळी पावसाळी क्रिकेटचे मी देखील पाहिलेत. माझ्या विरोधात तुला मेहनत करायची आहे. ड्राईव्ह केलंय फुललिनचा बॉल डाऊन ग्राउंड. राकेश कहरच्या चेंडूवर पोहोचलाय तोपर्यंत एकेरी धाव. यावेळेला संयम ऋतिक पाटीलने दाखवला. एक धाव घेतली. निर्धाव चेंडू खेळण्यापेक्षा एकेरी धावा आपल्या संघासाठी महत्वाचे आहेत. संयम सूचकता प्रशांत सर भरपूर महत्वाची राहते आणि तीच समय सूचकता इथे दाखवली गेली. एका धावेच्या मदतीने फलकावर धाबा 15 धाबा. 53चा पाठलाग करायचा आहे. तिसऱ्या षटकामध्ये गौरीश पुढचा चेंडू उस्मानसाठी. उस्मान स्ट्राईक एंडला. लो फुल टॉस सुद्धा बॅटच्या टूला कनेक्शन नाकी. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. पुन्हा एक वेळेला राकेश कहर तिथे पोहोचलाय. एकच धाव इथे उस्मानसाठी. फटका खेळल्यानंतर उस्मानने थोडीशी रिॲक्शन दिली. मोठ्या फटक्याच्या तयारीमध्ये होता परंतु एकच धाव ड्रिल करून त्यांनी दाखवलं की मला ऑन साईडला टार्गेट करायचं होतं. परंतु गौरेश, मी जसा उल्लेख केला प्रशांत सर की गौरेशकडे देखील चांगलं व्हेरिएशन आहे. शानदार गेंदबाजी कर रहे और दूसरी तरफ आप देखें रायगढ़ का टाइगर उस्मान भी पहुंच चुके हैं. बहुत ही मशहूर खिलाड़ी है. ऋतिक के पास भी काबिल नहीं, ये भी कमाल का प्रदर्शन करते हैं. पुल केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे सरळ फ्री होम डिलिव्हरी. सबसे कातिल ऋतिक पाटील. ओ यू टी आउट. बॅक टू डग आउट. चले गए लेकिन सबकी निगाहें ना उस्मान के ऊपर है. रायगड का टायगर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्तानं आपण बघितलं किंवा आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानं पाहतो उस्मानला तिथे त्याच्यावरती प्रेम करणारे त्याचे फॅन प्रचंड आहेत. आता हे सर्व प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. त्याचबरोबर ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता विद्यमान अध्यक्ष सचिनजी पाकळे, विकासजी नलावडे, विकास गाग, संजयजी पाकळे, गणेश साबडेकर, समीर साबडेकर, देवराज गरगटे, उमेश राजशिर्के, समीर काझे, तुषार विजितकर, अमोल सुरबे, त्यानंतर राजेश सुरबे, ओमप्रकाश भंडारी, शरद चव्हाण, प्रणय चव्हाण, संदीप गाग, तुषार वारे, सुमित भंडारी, विकास भंडारी, आदित्य वारे, अभिमन्यू विचारे, अमित सुरबे, विजय बुबड, बाळा विचारे, स्वानंद कालमिलकर, गौरव सुरबे, प्रशांत जाधव, विशाल सुरबे, माइकल, किरण राठौड, बालम जाधव, अशोक काजोळकर, प्रशांत जाधव, विवेक सावंत, पंकज साळवी, रोहित सावंत, या सर्वांत एक मोठी टीम आहे. ही स्पर्धा यशस्वी करत असताना आपण बघितलं तर या सर्व टीमचं योगदान. आमदार शेखर निकम चषक 2026 अर्थात 35 वर्षाची परंपरा या संपूर्ण स्पर्धेला आहे. दिनू कांबळे अंबरनाथ मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. रबर बॉलचं क्रिकेट काय दमदार खेळतो हा खेळाडू. याने देखील अलीकडच्या काही कालावधीमध्ये भरपूर छाप पाडली. तो फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. चांगलं व्हेरिएशन लेफ्ट हँडर साठी गबरेश कांबळेकडे बीट केलंय दिनू कांबळेला. पलकावर राखी 16. पुढचा चेंडू गबरेशचा हलक्यात आणि ढकललाय कव्हर्सला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. ओ थ्रो थोडासा ओव्हर थ्रो होतोय. अति घाई संकटात नाही. क्षेत्ररक्षण करत असताना तिथे पाहायला मिळाला अमित पाटील म्हणजे चंदू. त्याच्यातून तो थ्रो केला होता. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा आखित आतापर्यंत षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. फलकावर आखित त्या 17 धावा जिंकण्यासाठी 18 चेंडू 36 धावांची गरज. प्रशांत सर अजूनही सामना बॅलन्स आहे. दोन्ही टीम साठी संधी आहे. 18 मध्ये 36 धावा. चेक. प्रशांत सर थोडंसं थांबवतोय. आज आपण बघितलं तर लकी ड्रॉची विविध कुपन आज या ठिकाणी प्रेक्षकांमधून मोठी खरेदी केली जाते आणि आजचं बंपर प्राइज असणार आहे बाईक. त्यांच्यासोबत रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, LED TV, AC, पॉवर बँक, मिक्सर, सायकल, हेडफोन असे विविध बक्षीस असलेले लकी ड्रॉ. आज लकी ड्रॉचे पाहूया कोण लकी विनर ठरणार आहेत आणि त्याच्यासाठी प्रेक्षकांमधून खरेदी केली जात आहेत लकी ड्रॉ. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू तुषार. त्या प्रकारचे उचलचा व्हाईट बॉल का इशारा.
अंबरनाथचा खेळाडू दिनू कांबळे मैदानावरती दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला चॅलेंज केले गेले. पाहूया काय करतोय उस्मान पटेल, एक दिग्गज खेळाडू, टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा आहे. त्याच्या नावावरती शतक देखील आहे. रबर बॉल क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा धमाका आपण पाहिलाय, त्याचा जन्म आपण पाहिलाय. तो मैदानावरती दाखल झालाय. तर हे दोन खेळाडू महत्वाचे आहेत. धावपल गती एकूण डाबा 17. गोपी अत्यंत महत्वाचा बॅटर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. अपरकट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षण खूप चांगलं झालंय. हे तिकीट अर्थात लकी ड्रॉची टू व्हीलरसाठी आदित्य बार, थैंक यू सो मच. फिलहाल गेंदबाजी में विवेक मोहन. शॉट कमाल का करेक्ट शॉट है. व्हाट अ शॉट. दिनू कांबळे ते नाही थांबले, त्याने या ठिकाणी षटकार ठोकलाय. ब्रिलियंट बॅटिंग. बॉल पुढे होता टप्पा, त्यानंतर अक्षरशः खोदून काढला दिनू कांबळेने. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिला. बॉटमॅनचा चांगला वापर केला. नजर स्थिर होती, हेड पोझिशन स्थिर होती आणि त्यानंतर महत्वाचा मच निडेड षटकार आलाय. 6 धावा. ही खासियत आहे दिनू कांबळेची. विवेक मोहन गेंदबाजी कर रहे लंबे रनअप के साथ. ऑफ स्टंप के बाहर कट करना चाहते थे. फिलहाल कामाचा माणूस स्वर्गीय अजितदादा यांच्या होल्डिंगला टच करणारा भावपूर्ण श्रद्धांजली असेल. अजितदादांसाठी निश्चितच प्रचंड बेस्ट आणि डिसिप्लिन त्यांच्या कामामध्ये आपण सातत्याने पाहिले. आज त्यांच्या होल्डिंगला टच करणारा चेंडू आहे. धावबल करती एकूण डाबा आहेत 25 ऑन द बोर्ड. कमाल का ये मैच. तालियां धीरे धीरे बढ़ रही है. मजा आ रहा है दर्शकों को. डगआउट में तालियों की आवाज मैं सुन रहा हूं. स्ट्राइक करने पर दिनू कांबळे एंड फ्रॉम अंबरनाथ. और सर पर खेलते मिड विकेट फिर आ रही है. उनके पास कोई मौका नहीं है. सोचो मत, शुरुआत करो, वादा मत करो, साबित करो, बताओ मत, करके दिखाओ. व्हाट शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. एखाद्या हॉटेलमध्ये जावं, चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी आणि ती फस्त करावं, तसा लपेटून घेतला. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल आणि सरळ काव कॉर्नर डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर पाठवला. षटकार टोकलाय. 2 षटकार आले. आता सामन्यामध्ये कमबॅक झालंय आणि त्यानंतर दिनू कांबळेने रिॲक्शन दिली. हो, चांगला टायमिंग केलाय आणि सरळ 6 धावांसाठी पाठवून देखील दिला. आदित्य, थैंक यू सो मच. बहुत बड़ा काम आप कर रहे हैं. लकी ड्रॉ का जो टिकट है ना, वो बिल्कुल लेके चले गए आदित्य दर्शकों के पास. उल्टा आंसर पर खेल दिया. मिड विकेट पर खिलाड़ी गेंद के नीचे एक कैच लपक लिया गया और फिलहाल टीवी एम्पायर की तरफ जाना पसंद किया. ऑन फील्ड एम्पायर ने क्या ये गेंद बीमर गेंद है वो देखा जाएगा. स्कोर 31, 3 विकेट के नुकसान पर. गोपी, मजा आ रहा है. दर्शक बढ़ रहे, रोचकता एक बात फिर बरकरार है, दिलचस्पी बढ़ रही है और 31, 3 विकेट के नुकसान पर है. टीवी अंपायर का क्या इशारा होगा वो देखना बहुत जरूरी. राजू कनकुटकर और अब अंपायर का इशारा जरूर आएगा. इट्स नो बॉल. आमदार शेखर निगम चषक 2026 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट. दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. अब मजा आएगा. क्या बल्लेबाज उस्मान, रायगडचा टायगर मैदानावरती आहे. तो इथे या मॅच मध्ये ट्रीट देणार का? फ्रीचा इशारा. उमेश राजशिर्के या ठिकाणी आपल्या बरोबर जॉईन झालेत. महत्वाचा मॅच आहे. प्रेक्षक देखील वाढलेले आहेत. आता उत्कंठ शेगेला पोहोचले. प्रेक्षकांना हे जब हे बॅटल आहे. सुरुवात थोडीशी संत झाली पण दिनू कांबळेने सांगितलं शांत बसायला मी संत नाहीये. सुरेख चेंडू आहे. टप्प्यापर्यंत थोडासा खाली राहतोय. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर सुरू झालाय. गोपी, हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर, करतायत टाळ्यांचा गजर. टाळ्यांचा गजर गर्दी ही प्रत्येक पर्वामध्ये पाहायला मिळते. पण दुसऱ्या बाजूने तो नो बॉल केलेली चूक त्याची भरपाई केले. या चेंडूवर दिनू कांबळेने 2 षटकार टोकले. आव्हान सोपं केलंय पण प्रशांतचा 13 मध्ये 20 म्हणजे सामना चांगला रंगणार आहे. जी हाँ, बहुत ही अच्छा मैच.
खूबसूरत स्ट्रोक है, पीछे बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, कम से कम एक रन लेने का मौका मिलेगा दूसरे के लिए वापस आगे, बहुत ही अच्छी रनिंग मिड विकेट, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हैं दोनों बल्लेबाज। वाह दिनू वाह, सेलिब्रेशन कर रहे हैं, थम्स अप कर रहे हैं, अपने पार्टनर के साथ अच्छा तालमेल। अब आपके पास 12 गेंदे और 12 गेंदे में जीतने के लिए 18 रनों की जरूरत। डगआउट में तालियों की आवाज बढ़ गई है, डगआउट में तालियों की आवाज आप सुन रहे हैं। 35 विकेट के नुकसान पर गोपी क्या लग रहा है, ये 12 गेंदे बहुत में तो 18 रनों की जरूरत है। रोचक मुकाबला, पैसा वसूल मैच मैदान के अंदर। तुलयमान स्थितीमध्ये आहे सामना, 12 मध्ये 18, पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य, शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये आता सामना आहे। आणि या शक्य अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये तुम्हाला करावी लागतील ती कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी या गोष्टी दाखवाव्या लागतील। परंतु मागच्या षटकामध्ये दिनू कांबळे मैदानामध्ये आला, संकटमोचक बनला, 7 बॉल मध्ये 16 धावा त्याने काढल्या आणि ते 2 षटकार जे होते प्रशांत सर ते अतिशय महत्वाचे होते, म्हणजे योग्य वेळेला त्याने गिअर शिफ्ट केला आणि आता कमबॅक करण्यासाठी आपल्या संघाला पुन्हा एकदा ट्रॅकवर घेऊन आलाय तो। लकी ड्रॉचं तिकीट जर अजून कोणी काढले नसेल ते काढा, 100 रुपयामध्ये तुम्हाला गाडी घरी घेऊन जायची, फ्रीज घेऊन जायचंय। मैदान के अंदर क्या मुकाबला चल रहा है, 12 गेंदे 18 रनों की जरूरत है। स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज दिनू कांबळे, 2 छक्के जड़ चुके हैं। गेंदबाजी करने के लिए राकेश कहर, एक बड़ा मुकाबला है। मैन फ्रॉम गुजरात, बाउंसर के साथ शुरुआत, अंपायर की तरफ से व्हाइट बॉल का इशारा, 1 पर ओवर का इशारा भी किया गया। इस वक्त अनुशासन की जरूरत हो कि मैच में मजा आएगा। कर्मभूमि के दुनिया में हम सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें बनना पड़ता है। 12 गेंदे और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। अभिमन्यु हमारे साथ जुड़े हुए बहुत ही अच्छा काम कर रहे हैं। दोनों कामले ऑन स्ट्राइक, इस वक्त फ्लाइंग टिप कली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्गा पर खिलाड़ी तैनात, बैकफुट चले गए, साइड पर खेल दिया, व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट हाई फ्लाई इनटू द स्काई, गेट कर रहे हैं टाटा बाय बाय। मिंग तयारच होता मोठ्या फटक्यासाठी, ऍक्शन रिप्ले पहा, टप्पा पडला, वरती आला आणि त्यानंतर जसा आला तशी बॅट घुमवली, दे घुमाकर खेळला आणि सरळ पाठवून दिला डीप विकेट सीमारेषेच्या बाहेर। आजच्या रात्रीमध्ये पहिल्या सेमीफायनल मध्ये दिनू कांबळेचा जलवा पाहायला मिळतोय। वाह दिनू वाह, काय फलंदाजी चालली है, शानदार बल्लेबाजी करे। फिलहाल समीकरण की तरफ आपको लेके जाएंगे। अब आपके पास 11 गेंदे 11 रनों की जरूरत है, ये मुकाबला जीतने के लिए विकेट चाहिए। राकेश कहर को विकेट की सख्त जरूरत है, अगर विकेट लेते तो कमबैक करने का मौका भी आपको मिल सकता है। बढ़िया गेंद, जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढाच एक मोठा संकल्प आयोजकांनी केलाय। तुषार, तेवढी झाडं या सीझन मध्ये येणाऱ्या जून जुलै मध्ये लावली जाणार आहेत। जून जुलै मध्ये आयोजकांच्या माध्यमातून, आमदार शेखर निकम प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेवढे डॉट बॉल या स्पर्धेमध्ये येणार ना तेवढी झाडं लावण्याचा संकल्प आयोजकांनी सोडलाय। ओ क्या बात है, क्या बात है, कडक षटकार। वाह, हेड पोझिशन अगदी समोर होती, डाऊन दी ग्राउंड, जसा चेंडू टाकला तसाच चांगल्या पद्धतीने कनेक्ट केला, बॅट मधून टक असा स्वीट साऊंड आला। सेंसिबल बल्लेबाजी मुन्ना देसाई के बल्लेबाज बिल्कुल इस वक्त कर रहे हैं। अब फिलहाल 5वां ओवर है, 4 गेंदों का खेल हुआ, ये 5वां बॉल गोल्डन बॉल है। उस्मान रायगढ़ का टाइगर मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे हैं। डगआउट से कुछ इशारा जरूर आया, दिनू कांबळे के साथ चर्चा हो रही है। ये गोल्डन बॉल है और आप देख सकते हैं गोल्डन बॉल, जितने रन आप बनाएंगे उतने डबल हो जाएंगे। अगर विकेट खोते तो बिल्कुल 2 रन आपके माइनस हो सकते हैं। विकेट चाहिए, ये मैच जीतने के लिए AK स्पोर्ट को विकेट की सख्त जरूरत है। राकेश कहर ऑफ टाइम के बाहर गेंद थी, सुंदर स्ट्रोक और गेंद निकल क्षेत्र की तरफ चली गई है और ये 4 रन सेलिब्रेशन मोमेंट है मुन्ना देसाई 11 टीम के लिए। लाजवाब बल्लेबाजी दिनू कांबळे द्वारा और शेखर निकम प्रतिष्ठान द्वारा
शानदार आयोजन दमदार आमदार शेखर निगम चषक 2026 में मुन्ना देसाई 11 टीम ने फाइनल में प्रवेश किया इनटू द फाइनल. मुन्ना देसाई 11 आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. दिनू कांबळेची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा दिनू कांबळेसाठी. या सामन्याचा हिरो ठरतोय अतिशय तिखट गोलंदाजी करतो